आपल्या वर्तमानासोबतच भविष्याची चिंता ही प्रत्येकाला सतावत असते. प्रत्येक जण आपल्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय याचा विचार करत असतो. यासाठीच लोकल 18 विशेष 12ही राशींसाठी येणारं नववर्ष कसं असेल ही मालिका घेऊन आलंय. या मालिकेत आपण कन्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत. राशीचक्रातील ही 6वी रास आहे. या संदर्भात ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कन्या ही रास ज्योतिष शास्त्रामध्ये राशी चक्रानुसार 6व्या क्रमांकाची रास येते. त्यामुळे कुंडलीत सुद्धा ही रास 6 अंकाने दर्शवली जाते. ही बुध ग्रहाची राशी असून पृथ्वी तत्वाची व द्विस्वभाव राशी आहे. बुध हा वाणीकारक ग्रह असून त्यामुळे या लोकांमध्ये आपल्याला वाणीचं प्रभुत्व जास्त असलेलं दिसून येतं. वक्तृत्व चांगलं असतं, चांगले वक्ते म्हणून हे लोक पुढे येतात. द्विस्वभाव रास आहे, त्यामुळे द्विस्वभाव रास हा धरसोडपणा दाखवतो. आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता असते, थोडीशी भित्री म्हणून देखील ही रास ओळखली जाते. कोणताही निर्णय चटकन घेता येत नाही. बऱ्याच वेळा निर्णय घेऊ की नको या विचारात आयुष्यात आलेल्या बऱ्याच संधी लोक गमावून बसतात. पृथ्वी तत्वाची रास आहे. पृथ्वी तत्व हे सृजनात्मक आहे, सृजनशील आहे. त्यामुळं कायम नवनवीन निर्माण करण्याकडे या लोकांचा कल असतो. ही रास जरी द्विस्वभाव धरसोडपणा करणारी असली तरी हिशोबीपणा व चौकसपणा राखणारी ही रास आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाणं यांना आवडतं. कारण कन्या रास ही मुळातच चौकस असल्यामुळे आपल्या व्यवसाय व्यतिरिक्त किंवा आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची माहिती घेणं यांना आवडतं. आणि यामुळे होतं काय की आपली गोष्ट सोडून बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट दाखवल्यामुळं एक ना धड भारभर चिंध्या अशा बऱ्याच गोष्टींमध्ये करून टाकतात. जर कन्या राशीचं चिन्ह आपण जर आकाशात पाहिलं तर कन्या रास ही 12 वर्षाची कन्या जी नावेत बसलेली आहे व ज्या नावेला वल्ही नाहीयेत अशी ती नाव दर्शवली गेलेली आहे. या कन्येच्या हातामध्ये एका हातात धान्याचं कणीस आहे तर एका हातामध्ये अग्नी आहे. धान्याचं कणीस हे लोकांचं पोषण करण्याची वृत्ती दाखवतं, तर अग्नी हा सल्ला देण्याची प्रवृत्ती दाखवते, मार्ग दाखवण्याची प्रवृत्ती दाखवते. पुढाकार घेऊन कुठल्या गोष्टी करत नाहीत. कायम यांना पाठिंबा घ्यावा लागतो, कुणीतरी पुशअप करावं लागतं तरच हे लोक आयुष्यात पुढे जातात. अशा या राशीला आगामी येणारं वर्ष कसं जाणार याचा विचार जर केला तर आगामी वर्षातला पहिला जो ग्रह बदल होणार आहे तो आहे शनीचा. हा जो शनीचा बदल होणार आहे तो आहे 29 मार्चला. 29 मार्च पर्यंत शनी देव जे आहेत ते 6वे आहेत राशीला आणि 6व्या शनीचा जो काही पीडादायक जो काळ आहे तो मात्र 29 मार्च नंतर कमी होतो. वैवाहिक जीवनातल्या व्यावसायिक भागीदारीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र तिथं त्रासदायक ठरणार आहेत. शनीचा जो होणारा राशी बदल आहे तो ताम्रपादाने होत असून त्याचं जे फल आहे ते श्रीप्राप्ती असं दिलेलं आहे. आणि श्रीप्राप्ती म्हणजे शनीचा हा बदल तुमच्यासाठी निश्चितच लाभदायक अशा स्वरूपाचा ठरणार आहे. आयुष्यातील जो शनी बदलामुळे येणारा आगामी वर्षातील जो ताण आहे तो कमी करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा. शनी बदलानंतर जो ग्रह बदलतो तो आहे 14 मेला गुरु. 14 मेला गुरुचा राशी बदल होते. गुरु नवम स्थानातून दशम स्थानात आपल्या प्रवेश करीत आहे. हा जो गुरुचा जो प्रवेश आहे दशम स्थानातला तो गुरु म्हणजे 10वा येतोय आणि वर्षाच्या मध्यंतरानंतर येतोय. त्यामुळं वर्षाच्या मध्यंतरापर्यंत जो भाग्यस्थानातला गुरु आहे तो अतिशय लाभदायक फळ देणारा होता. तो मात्र थोडस राशी बदलानंतर चिंतेचं वातावरण निर्माण करतोय. तुम्हाला स्थावर वाहन यामध्ये खर्चिकपणा वाढेल. स्थावरासाठी घरासाठी खर्च करावा लागेल. वाहनांमध्ये काहीतरी दुरुस्ती म्हणा किंवा वाहनावरती वाढलेला खर्च हा तुम्हाला सोसावा लागेल. त्यामुळं गुरुचं जे भ्रमण आहे बदलाचं ते तुम्हाला खर्चिकच होईल. मात्र हे जरी असलं तरी येणारा जो काळ आहे मध्यंतरानंतरचा तो धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग वाढवणारा असा असेल. यामध्ये घरामध्ये एखादं शुभ कार्य तुमच्या घडून येईल. घरातील सदस्यांसमेत मात्र काही अंशी मतभेद निर्माण होईल. या वर्षात तुम्हाला तुमच्या मनाला थोडीशी एक चटका लावणारी एखादी गोष्ट अशुभ घडू शकते. खर्चाचं प्रमाण जरी वाढणार असलं तरी आवक देखील ही चांगली राहणार आहे. त्यामुळं वाढलेला खर्च तुमच्या क्षेत्रात येणार नाही. यावर्षी थोडंसं आर्थिक नियोजन ढासळलेलं राहील. यानंतर जो राहूचा होणारा बदल आहे तो 29 मेला. राहूचा राशी बदल जो आहे तो राहू 6वा येते. 6वं स्थान हे शत्रुस्थान मानलं गेलेलं आहे आणि राहू तिथून भ्रमण करत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल. त्यामुळे 29 मे नंतरचा येणारा जो काळ आहे तो व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी आपले गुप्त शत्रू वाढतील. आपल्या प्रमोशनसाठी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आपल्या जवळचीच माणसं ही अडथळा ठरतील.
हा जो काळ आहे तो विद्यार्थी वर्गाला जर विचारात घेतला तर दुर्लक्ष करणारा जो काळ असं समजून चालणार नाही, कारण अभ्यासाकडचं दुर्लक्ष आपलं शैक्षणिक नुकसान करू शकतं. त्यामुळे विद्यार्थी वर्गानं अतिशय काळजीपूर्वक अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. कन्या राशीला येणाऱ्या काळात संक्रमणामुळे होणारे आजार त्रासदायक ठरतील. काही तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जातील. आता हे झालं राशी बदलानुसार. तर ह्या राशी बदलांचं जे काही अशुभ फल आहे त्यातून बाहेर कसं पडायचं किंवा ती तीव्रता कशी कमी करायची, तर त्यासाठी काही उपासना करणं आवश्यक आहे. राशीसाठी गणपतीची उपासना, दर मंगळवारी गणपतीला जाणे, ओम गंग गणपती नमः हा जप रोज सकाळी करणे किंवा गणपतीचं कोणतंही स्तोत्र रोज पठण करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तसंच दर मंगळवारी मारुतीचं दर्शन, रोज सायंकाळी हनुमान चालीसा पठण करणे ही शनीची अशुभ फलाची तीव्रता कमी करणारी राहील. सोबत आपल्या एखादी हिरव्या रंगाच्या छटा असणारं कापड जर आपण बाळगलं तर तुमच्या धनाची आवक ही चांगली राहील. तसेच अमावस्याच्या दरम्यान तुम्ही कुठेही पाण्याच्या ठिकाणी किंवा निर्जन ठिकाणी जिथे बाधित जागा आहेत अशा ठिकाणी जाऊ नका. अशा ठिकाणी तुम्ही गेल्यामुळे तुम्हाला शारीरिक व्याधी निर्माण होतील, ज्या व्याधींचं निदान दवाखान्यांमध्ये लागणार नाही. अशा व्याधींचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे एवढी काळजी घेतली तर आगामी येणारं वर्ष फारसे त्रासदायक जाणार नाही, ते तुमच्यासाठी शुभकारकच राहील. धन्यवाद.